आज आपण कच्च्या बटाट्यापासून मस्त असा एक कुरकुरीत खमंग नाश्त्याचा प्रकार बनवतोय, जो अगदी तुम्ही मुलांना मधल्या भुकेसाठी बनवून देऊ शकता किंवा एखादी पार्टी असेल तर तेव्हा सुद्धा हा बनवता येतो। खायला अप्रतिम असा लागतो। किती कुरकुरीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता। आवाजावरून लक्षात आलं असेल तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला बटाटे किसून घ्यायचेत। तर इथे मी 2 बटाटे घेऊन त्याचं साल काढून घेतले। किसणीची जी मधली बाजू असते त्यानेच किसून घ्यायचं आहे, फार मोठंही नाही ठेवायचं आणि फार बारीकही किसून नाही घ्यायचं। तर आता इथे मी अशा पद्धतीने हे दोन्ही बटाटे किसून घेतलेत। यामध्ये पाणी घालूया। सुरुवातीचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर मी इथे पाणी काढून टाकलंय। आता वरून स्वच्छ पाणी घालूया आणि हा बटाट्याचा किस असाच पाण्यात भिजवत ठेवायचा आहे, म्हणजे काळा पडत नाही। सुरुवातीला कढईमध्ये आपण 2 कप पाणी घालूया आणि आता या पाण्याला चांगली उकळी काढायची आहे। 1 चमचा यामध्ये तेल घालूया, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि एक छान उकळी काढायची आहे। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये बटाट्याचा किस घालूया। तर किस घालताना तो चांगला पिळून घ्यायचा आणि मग घालायचा। यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। तर हाताने असं चांगलं पिळून घेऊया। चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा किस आपल्याला 40 ते 50% शिजून घ्यायचा आहे, फार गाळ शिजवायचा नाही। आता हा बटाट्याचा किस अर्धवट शिजलेला आहे, तर यामध्ये रवा घालायचा आहे। 1 कप मी इथे रवा घेतलाय, तो घालूया आणि लगेच चमच्याने मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची। भराभर ह्याला हलवायचं आहे, नाहीतर यामध्ये गोळे होतात। तर थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता हे पीठ आळून आलेलं आहे, घट्ट झालंय। तर एवढंच आपल्याला शिजवायचं आहे। गॅस आता लगेच बंद करूया आणि यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट झाली आहे, तर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। तर चमच्याने असं पसरून घेऊया, म्हणजे पटकन थंड होईल। ज्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण हे मिश्रण सेट करणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर 1 चमचा मी तेल घातलंय, ब्रशने सगळीकडे पसरून घेऊया, म्हणजे लावून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये मिश्रण सेट झाल्यानंतर त्याच्या वड्या अगदी पटकन निघून येतात। हे मिश्रण आपलं आता थोडंसं कोमट झालंय, तर यामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊया। अर्धा चमचा जिरे घालायचेत, पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा चिली फ्लेक्स। हे नसतील तर तुम्ही 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या तरी चालेल। 1 मोठा चमचा तीळ घातले आहेत। आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया। तर याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान मळायचं आहे, म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र होतात। तर आता इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलंय। शेवटी थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो। तर मी हाताला तेल लावून घेतले। छान असा याचा गोळा तयार झालेला आहे। तर आता हा आपण जो ट्रे तेलाने ग्रीस करून ठेवला होता त्यामध्ये घालायचा आहे आणि पसरून घ्यायचं आहे। एखाद्या पेल्याने किंवा बाटीने एकसारखं करून घ्यायचं आणि आता थंड होईपर्यंत थांबायचं आहे। आता हे छान सेट झालं आहे आणि थंड पण झालंय। तर आधी सुरीने कडा सैल करून घेऊया। तर सुरीला मी थोडंसं तेल लावून घेतलंय, मधून कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकसारख्या वड्या मिळतात। तर आधी चौकोनी आकारात मी कट करून घेतलंय, नंतर त्याच्यामधून असं कट करायचं, म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये हे तयार होतात आणि दिसायलाही एकदम छान दिसतात आणि खायलाही सोपे जातात। तर आता इथे कट करून झालेलं आहे। उलटण्याने हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे। तर एकदम मस्त अशी ही वडी निघाली आहे, दिसायला एकदम सुंदर दिसत आहेत। आता लगेच तळून घ्यायचेत। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये सोडायचे। तर आता छान तेल गरम झालेलं आहे। सुरुवातीला मी 3च सोडतीये। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि हे तळून घ्यायचेत आणि थोड्या वेळ तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात याला हात लावायचा नाही। थोडेसे सेट झाल्यानंतर पलटून घ्यायचे।
तर आता थोडे सेट झालेले आहेत, पलटून घेऊया. जसं जसं आपण तळत जाऊ तसा याला रंग येत जातो. उलटसुलट करून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तर आता पहिली बॅच आपली तळून झालेली आहे, काढून घेऊया. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे. तर सुरेख असा याला रंग आलाय आणि आणखी बाहेर काढल्यानंतर ते थोडेसे डार्क होतात, तर आत्ताच काढून घ्यायचे. आता दुसऱ्या बॅचमध्ये पण मी 3 सोडलेत. तर जेवढे तुमच्या कढईत बसतील तेवढे सोडायचेत. हे पण थोडेसे सेट झाल्यानंतर पलटून घ्यायचे आणि उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत. हवं तर तुम्ही याला आणखी मधून कट करून तसे छोटे छोटे पण तळून घेऊ शकता. मी थोडेसे मोठेच ठेवले आहेत. तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तळून झाली आहे. अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचेत. यासोबत खाण्यासाठी आता आपण झटपट चटणी बनवूया. तर मुठभर कोथिंबीर मी धुवून घेतली आहे. 15 ते 20 पुदिन्याची पानं घालायची आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 2 टेबलस्पून शेव घालायची आहे. तर तुम्ही याऐवजी शेंगदाणे, डाळवं काहीही घालू शकता किंवा खोबरं घातलं तरी चालेल. चवीनुसार साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ पण घालायचं आहे. यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते. 1 टेबलस्पून मी दही घातलं आहे आणि आता गरजेप्रमाणे पाणी घालून याला फिरवून घ्यायचं आहे. तर मस्त अशी आपली चटपटीत चटणीसुद्धा आता तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे असे ट्रायंगल्स खायला एकदम कुरकुरीत लागतात आणि मुलांना नक्कीच आवडतील. मुलांनाच काय, मोठ्यांनासुद्धा आवडतील याची मला खात्री आहे. मधल्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी एखादी छोटी पार्टी असेल तर तुम्ही हे कट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी 4 ते 5 दिवस हे डब्यात घालून ठेवले तर फ्रीजमध्ये छान राहतात आणि वेळेवर मग पटकन तळून घेता येतात. तर अवश्य बनवा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.